सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या रस्त्याला घरघर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांचे हाल. सांगली प्रशासनाचा ढिम्म कारभार. 2 वर्षांपासून तक्रारींचा पाऊस, पण रस्ता अजूनही जैसे थे. सांगली जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा कणा समजल्या जाणाऱ्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या सिव्हिल हॉस्पिटल कोल्हापूर बाजूकडील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं तक्रारी करूनही प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे. मुख्य समस्या काय आहे? सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात विविध विभाग आणि अनेक लहान मोठे दवाखाने आहेत. मात्र कोल्हापूर नाक्याच्या बाजूने येणारा रस्ता एवढा खराब झाला आहे की तिथून साधी सायकल नेणेही कठीण झाले आहे. याचे गंभीर परिणाम खालीलप्रमाणे दिसून येत आहेत. रुग्णांची जीवघेणी रपीट. गंभीर अवस्थेतील रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका या खड्ड्यांमुळे हेलकावे खातात. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे. वाहतूक कोंडी आणि पार्किंग. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रुग्णवाहिका अडकून पडतात. त्यातच बेशिस्त पार्किंगमुळे ही समस्या अधिकच जटिल बनली आहे. धुळीचा आणि चिखलाचा त्रास. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीमुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 26 जुलै 2024 रोजी SPN मराठी या समस्येवर सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 1.5 वर्ष उलटून गेली तरी अद्याप एकही दगड हललेला नाही. प्रशासनाला कदाचित एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा असे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आणि रुग्णांच्या आणि सामान्य जनतेच्या सोयीसाठी हा रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात यावा. केवळ डागडुजी न करता दर्जेदार डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करून पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, हीच प्रमुख मागणी आहे. नमस्कार, SBN मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता मी उभा आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या बाहेर. आज रुग्णालयाच्या बाहेर येण्याचं कारण म्हणजे गेल्या 2 वर्षामागे SBNच केला होता. रस्त्याला डबरा पडला होता मोठा. सांगली मिरज जो रस्ता आहे आपला इथला 100 फुटीवरून येताना सिव्हिलकडे येताना जो रस्ता आहे, सिव्हिल म्हणजे शासकीय वसंतदादा पाटील रुग्णालयाकडे येत असताना जो रस्ता आहे त्याला डबरा पडला होता. ती न्यूज आपणच कव्हर केली होती. त्यानंतर आज 2 वर्ष झाले तरी सुद्धा प्रशासन झोपेत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या, सगळं झालं, नगरपालिकेला मतं घेतली आणि त्याच्यानंतर काही आता महापौराची निवडणूक लागली. महापौराची निवडणूक लागल्यानंतर निवडणुकीचा रिझल्ट झाला, लोक महापौर झाली, पण सांगलीच्या जनतेची अजून कोणत्या प्रकारची हेळसांड होते आहे. जे रुग्ण बाहेरून येतात त्या रुग्णांची काय हेळसांड होती आहे, तर आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या येथील काही ॲम्ब्युलन्स चालक आहेत, तर ॲम्ब्युलन्स चालकाकडून काय त्यांना होणारा त्रास आणि जो रुग्णांचा त्रास होतोय तो आपण आता समजणार आहोत. हॅलो, नमस्कार. मी सांगली सिव्हिल हॉस्पिटल चालक मालक संघटनेतर्फे शहराध्यक्ष मुबारक शेख. आम्हा ॲम्ब्युलन्स चालकांची एवढी मागणी आहे की हा रस्ता पूर्णतः रहदारीचा आहे. जर इमर्जन्सी आम्हाला पेशंट जर वगैरे कुठून जर आणायचं असेल, डिलिव्हरीचं पेशंट, ॲक्सिडेंट झालेलं पेशंट जर आणायचं असेल तर हा 100 फुटींत रस्ता जाण्यायोग्य नाही. जर डिलिव्हरी जर एखादं पेशंट जर न्यायचं असेल तर तो पेशंट गाडीत दगावण्याची शक्यता आहे किंवा गाडीत डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. आमचं एवढं म्हणणं आहे की हा खोक्याने आपल्याला जो रहदारीचा रस्ता आहे तो आम्हाला मुक्त करून मिळावा आणि रोड चांगला करून द्यावा, ही आमची मुख्य मागणी आहे. आणि शासनाने तत्पर्यंत यावर काय तर तोडगा काढावा. आणि काही चालक आज आपल्या सोबत आहेत, तर जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे बाबा, की ह्याच्यावरती काय पर्याय निघेल का नाही. नमस्कार, आम्ही सांगली जिल्हा ॲम्ब्युलन्स संघटनेचे चालक मालक. आमची ज्यावेळेला प्रशासनाला ज्यावेळेला गरज होती त्यावेळेला आम्हाला पाक हॉस्पिटलमध्ये जागा काय सगळीकडे कुठं वाटेल तिथे जागा दिली. कोरोना काळात आम्ही आमची जीवाची पर्वा न करता आम्ही तिथं मदत केली, सगळं सेवा केली, सगळं झालं. आणि आज आम्ही जर हॉस्पिटलमध्ये आहात, आम्हाला तर रस्त्याला वाहतुकीला अडचण होते म्हणताना आम्ही पर्यायी जागा आहात आम्हाला द्या. आता हॉस्पिटलमध्ये जागा ॲम्ब्युलन्सला द्यायला अडचणच काही नाही, तर त्यांनी म्हणतात तुम्हाला शासकीय जागेत शासकीय याच्यामध्ये तुम्हाला लावायला जागा देता येत नाही. जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळेला आम्हाला तुम्ही जागा देताय, सगळं देताय, आणि आता तुम्हाला आमची गरज नसल्यामुळे तुम्हाला आम्हाला जागा देत नाही. हे काय पर्याय चुकीचं नाही. मूर्ख समजतात आम्हाला. मूर्ख म्हणजे आम्ही जेवढी मदत होती तेवढी मदत कुठल्याही सुद्धा शहराने किंवा कुठल्या ॲम्ब्युलन्स चालकांनी केली नव्हती. आम्हाला प्रशासनाला आम्हाला थोड्या बहुत गाड्या ज्या बाहेर लागतात त्यांना आता आम्हाला लावायची तेवढी व्यवस्था करून द्यावी शासनानं. इथं डबरे 2 नंबर गेटला पावसाचं पाणी गुडघ्यावर साठतंय.
आपल्या सांगली तर कर्नाटक कोल्हापूर जिल्हा लांब लांबचे रुग्ण आपल्या इथे येतात. ऊस तोडणी कामगार पाक बीड बार्शी जालना साईडचे लोक इथं कामाला आहेत. बिहारीचे लोक कामाला येतात. त्यांनी पाक गोरगरीब लोक शासकीय रुग्णालयात कोण येणार? गोरगरीब लोक येणार. इथं काय सगळे 4 व्हीलर घेऊन येणारे लोक कमी असतात. चालायला सगळे येत नाही पावसाळ्यात. एवढं गुडघ्यावर पाणी साठतंय. हे रस्ता असा झाला आपला मुख्य रस्ता ह्यो सिव्हिलमधनं कोल्हापूर जिल्ह्याला जायला रस्ता मुख्य, कारण लवकर शॉर्टकटमधनं बाहेर पडतंय, लवकर जातोय म्हणून आम्ही इकडनं जातोय. तर या रस्त्याला जायचं म्हणजे आता ते तारेवरची कसरत झालेली आहे. अजिबात म्हणजे अजिबात गाडी चालवता येत नाही. फर्स्ट सेकंड घालून जायचं म्हणल्यावर तोपर्यंत रुग्णाला काही कमी जास्त झालं, कोल्हापूरला आपण CPR जाऊ शकतो किंवा मोठ्या तिथल्या कुठल्या बी न्यूरोसर्जन तिथं मोठे डॉक्टर आहेत तिकडे जाऊ शकतोय. अजिबात जाताच येत नाही. असलं तिथं सगळी कंडिशन झाल्या. प्रशासनानं आमच्यावर लक्ष द्यावं, आम्हाला जागा पण व्यवस्थित चांगली द्यावी आणि या रस्त्याचा मार्ग चांगला लवकरात लवकर मोकळा करून द्यावा. हे पत्रकार बंधू यांनी 2 वर्ष झाले आवाज उठवा लागल्यात. ह्यांच्या सबजेला आता आम्ही पण आहे. जर प्रशासन जर आवाज नाही, आमचा जर आवाज नाही ऐकला तर अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगाव्याच्या असं वाटते मला, की नगर रचना जो कायदा आहे, या नगर रचना कायद्यामध्ये एक अशी तरतूद केलेली आहे की कोणताही शासकीय रुग्णालय असेल, म्हणजे त्याच्याबद्दल बोलतोय मी, शासकीय रुग्णालयाच्या 15 दिवसाच्या आत कोणताही खड्डा जो असतो तो मुजवला पाहिजे, अन्यथा त्याचा काही रुग्णावरती परिणाम होऊ शकतो. अनेक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागात जर तुम्ही बघितला तर त्या चौकातून म्हणजे स्वर्गीय पतंगराव कदम ह्या चौकातून तिकडेपर्यंत जाताना एक सायलेंट झोन नावाचा प्रकार असतो की जिथे कोणत्याही प्रकारचा हॉर्न असतो ना तो वाजवला जात नाही. पण त्याचा एक साधा बोर्ड सुद्धा या आपल्या भागामध्ये उपलब्ध नाही. मला महानगरपालिकेच्या जे सत्यम गांधी आहेत यांना कर्तृत्ववान आयुक्त मानलं जातं. यांनी खूप काय म्हणतात त्याला अतिक्रमण सांगली प्रभागातील हटवलेले आहेत, खूप अशा गोष्टी केल्या आहेत. पण सत्यम गांधींना मला असं सांगायचं आहे की तुम्हाला सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतोय, जो रुग्णांना त्रास होतोय तो दिसणं झालाय काय? रस्त्यावरचे डबरे तुम्हाला दिसणं झालेत काय? ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.